तुम्ही पण सेम माझ्यासारखेच आहात का? लहान मुलांनी काही कुठली गोष्ट तुमच्याकडे एक मागितली हट्टाने आणि ती तुम्ही पूर्ण नाही केली असं तर होणारच नाही आणि माझं तर बिलकुलच नाही. माझी एक छोटीशी मुलगी आहे 4 वर्षाची आणि आज तिने माझ्याकडे हट्ट केला, मम्मा मला भाजून भाजून मासे खायचेत. मी म्हटलं भाजून भाजून हा काय प्रकार आहे? अगं मम्मा पप्पाने ते हॉटेलमधले नव्हते का आणले मासे भाजून भाजून, ते कर की. आणि मग काय, मुलीने म्हटल्यानंतर मम्मी काय बनवणार नाही असं तर होणारच नाही. पण तिचं मला एक शब्द खूप जास्त आवडला, खरं सांगते. ती जेव्हा मला म्हटली ना मम्मा मला भाजून भाजून मासे खायचेत, मला प्रचंड हसायला आलं. मग मुलीने हट्ट केल्याबरोबरच तिच्या पप्पाला म्हटलं मार्केटमधनं पळत जायचं आणि मस्त अशी मच्छी घेऊन यायची. तर त्यांनी मस्त असा चिलापी मासा कट करून बाहेरूनच आणला होता. मग मस्त स्वच्छ पाण्याने धुतला आणि एक मसाला फक्त बाहेरचा वापरला यामध्ये मी, फिश फ्राय मसाला, तोच घातला. आपला घरचा रवा जो असतो तो आणि घरचे मसाले, चवीपुरतं मीठ, हळद, कोथिंबीर एवढं काही माशामध्ये लावून घेतलं आणि मस्त थोड्या तेलामध्ये तव्यामध्ये फ्राय करायला घेतलं. आता तेलामध्ये हे मासे एक एक टाकून घेतले. त्याला छान असं खालून खरपूस एक साईड भाजून घ्यायची. त्यानंतर फ्राय झाल्यानंतर परत दुसरी साईड सुद्धा चांगली शेकून घेतल्यानंतरच त्याला पलटी करायचं. दोन्ही साईडने छान मासा फ्राय करून झाल्यानंतर आता अगदी तव्यामध्ये आपण पहिल्या स्टार्टिंगला थोडंसं तेल टाकलं होतं, तर खाली मासा पूर्णपणे चिकटला जातो थोड्या तेलामध्ये, म्हणून अगदी थोडंसं वरून पळीने तेल सोडायचं म्हणजे तो मासा खाली अजिबात चिकटला जात नाही. तर बघू शकताय अगदी परफेक्ट हा मासा फ्राय झालेला आहे. तर लक्षात ठेवा थोडासा मासा जाळायचा, जास्त पण करपायचा नाही. थोडासा जाळल्यामुळे तो अजून चविष्ट बनतो. मग काय, पहिले सगळे मासे फ्राय करून घेतले पटकन आणि मुलीला खायला नेऊन दिले. पहिले म्हटलं धर बाई तुझे भाजून भाजून मासे तयार केलेले आहेत, घे खाऊन आता पटकन.